नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या गोंडच्या ब्लॉग मध्ये. तर प्रफुलच्या घरी आलं त्याला भेटायला. आता इथून जेवायला चाललोय आणि जेवण करून मग त्याची गाडी बघायला जायची. नवीन घरात मेंबर येणार आहे त्याच्यासाठी. तर ब्लॉग लास्ट पर्यंत बघा आणि सबस्क्राईब लाईक नक्की करा. तर मित्रांनो, चायनीज आलेला आहे, यो आलाय. यो फक्त येऊन बसलाय कारण यो व्हेज आहे, खाऊ नाही शकत, फक्त फील घेऊ शकतो. तर फ्राईड राईस मागवल्या, नूडल्स येतोय. या भावाकडून पार्टी. शेट लोक प्रोमॅक्स घेऊन फिरतायत. डुप्लिकेट आहे डुप्लिकेट. काही डुप्लिकेट बिप्लिकेट काही नाही. डुप्लिकेट कवर घालून करत आहे. प्रोमॅक्स घेऊन फिरतोय. तर मस्त खातो आणि नंतर मग याला गाडी घ्यायची, त्याच्यासाठी जायचं आपल्याला शोरूमला. खातो आणि मग भेटतो तुम्हाला. मित्रांनो, जेवण वगैरे करून चायनीज खाल्ला. चायनीज खाऊन आता निघालोय. यो पार्टी आहे, यो भाऊ इथं गाडीवर आहे. साहेब बिग फॅन सर. यशचा मित्र आलेला आहे पार्टी. आता इथून आम्ही देवला कलेक्ट करतोय आणि तिथून मग नंतर गाडी घ्यायला येणार आहे. गाडी घेतोय, याला गाडी बघायची तर गाडी बघायला येणार आहे. दिवसानंतर आपल्याला भाऊ भेटलेला आहे. हे बिग फॅन आहेत माझे. मी त्यांना आशीर्वाद पण दिला माझा. त्यांच्यामुळेच आज आपले 450 सबस्क्रायबर झाले. नावातच देव आहे. आम्ही चॅनल मध्ये नाही सर, आमचे शब्दच हे तेव्हा आम्हाला परत एकदा पाव. लिमिटेड टाइम पावतो. लिमिटेड टाइम आहे स्पेशल. अनलिमिटेडचा पॅकेज मारायला लागत. मुहूर्त नाहीये, मुहूर्त लागेल त्यासाठी. कॅमेरे चालू करतो आम्ही सफरचंद. विषय काय? आशीर्वाद आशीर्वाद या भाऊचा आशीर्वाद आहे म्हणून. बघा ह्याला गाडी बघायची आहे, त्याच्यासाठी बघा किती जण आलेत. 1 2 मी स्वतः 3 माणसं घेऊन जावी लागतात. आणि ह्याला रील शूट करायचे. रील शूट तर बघा. माणसं घेऊन जावी लागतात आणि जी माणसं कर. spoil करशील, कर. spoil करशील. डायरेक्ट ओपन काय डायरेक्ट उचलणार. कर चल. होंडाला हिरोला आलोय, एक्सपल्स बघायचे. तर आता आज जाऊन बघूया. कपडा द्या आपल्या शाहीन भेटत. टेक टू. पहिला अटेम्प्ट ब्रो ऐसा जरा स्पॉइल कर दोगे हमारा डायलॉग. भाई मन से को कॉल लगा. ज्या पोरांसोबत ना सायकली घ्यायला जायचो ना, त्याच पोरांसोबत वाटते ना. पण गाडी ह्याला नाही घ्यायची आहे. एक्सपल्स बघू आतमध्ये जाऊन गाड्या बेड्या कुठच्या काय आहेत ते. हीच गाडी आहे फक्त शोरूमला, दुसरी कुठचीच गाडी नाही. आणि ह्याला घ्यायची दुसरीच गाडी. ब्रो का असतं रबर. हात व्हायला अच्छा. सांगू आपण असं चालवायला लागेल. हलकी आहे. हाइट प्रॉब्लम ब्रो. बॉर्नविटा नहीं पिया था. तुझे वॉमिट चुरा के लेके गया था मेरा. करो बोलता. शोरूमला आलतो, गाडी बघितली, बट प्रफुलचे पाय नाही पुरत म्हणून आपण आता रिटर्न चाललोय. यांना बघा चार्जिंगच्या गाडीची इन्क्वायरी चालू आहे बघा. पेट्रोल वरती बंदी म्हणून मग चार्जिंगच्या गाडीवर इन्क्वायरी. आय वॉच ब्रो. सफरचंद नुसता सफरचंद वर झोड आहे. भाई ही गाडी स्पोर्ट्स मध्ये चालेल मला वाटतं. मला वाटतं ही चालेल पुढे. काय डिझाईन वाटतं तुला, काय वाटतं? कमेंट करून सांगा ही गाडी स्पोर्ट्सला टाकूया का म्हणून. काहीतरी आहे कॉन्टेंट. काय रे भाई गाडी भारी होती. भावाला मी बोललो नॉर्मल चार्जरने किती 4 ते 5 तास लागतात. तो बोलतो फास्ट चार्जरने बोलतो 1 तासात होतो. त्याला मी बोललो भाऊ परमिशन देईन, चार्जर घरी घेऊन जाऊ. इतर काम करता फिर चार्जिंग करना है. फ्री में सर्विस वाले कुछ नहीं बोलते. ये नहीं दिया तो उन लोग को मतलब लाइफ टाइम फ्री. लाइफ टाइम नहीं है. थोड़े साल, 1 साल के लिए 2 साल के लिए. 10 साल है आगे चालू कर. जब तक चलेगा तब तक भारी ऑपॉर्च्युनिटी भाई. म्हणजे एकदा तुम्ही 1.5 लाख रुपये टाका, चार्जिंगचा पैसा शोरूम वाला करता. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. नक्की विजिट करा. बोलो भाई तुम भी हॅलो बोलो. बाय बाय हॅलो बोलतोय. हे काम त्याला सबस्क्राईब कर.
कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. चल चल ये बरोबर भाईला आपण 22 सबस्क्राइबर भेटला आम्हाला. हेलो भाई सब्सक्राइब करने को बोलते एक बार. सब्सक्राइब करने के लिए बोलते. सबस्क्राईब करणे बोलते ना. भावांना बघला असे आमचे 22 सबस्क्रायबर आहेत. नाद करा पण आमचं नको. मित्रांनो रॉयल एनफील्डच्या शोरूमला आलो आता त्याला रॉयल एनफील्डची गाडी बघायची आहे तर बघूया. मित्रांनो सोफा बघा कसे आहेत. सोफा कस्टमाइज सोफे ते बघा. भाऊ गाडी बघतोय. ग्रिल काऊल आहे माझं. काऊल आहे काऊल. हा रिमूवेबल. पण सीटचा परत खर्च नाही. सीट आहे सीट आहे इनबिल्ड आहे. हां. फक्त वरतून काढा तर कवर. भाईला याचा शेप आवडला बघा. देव भाई टेस्ट ड्राईव्ह घेतो हिची बघूया आपण. मित्रांनो सायलेन्सर बघा हिचा. हा बघा स्पोर्ट्स आहे. सर दादा याचा आवाज ऐकू शकतो काय? खायला भाई मॉडिफिकेशन बघ ना. सायलेन्सर बघा हिचा. 750. मित्रांनो टेस्ट ड्राईव्ह साठी चाललोय. रेड कलरची गाडी आहे. वेर इज अ रेड कलर कार बाईक. हो ही गाडी आहे. आता भाऊ आपला टेस्ट ड्राईव्ह घेतोय. शोभते पण आहे. लवकरच आपल्या घरी येणार आहे. क्या गुंडा बनेगा रे तू. रॉयल एनफील्डला आलतो. टेस्ट ड्राईव्ह चालू आहे. यश गेलाय टेस्ट ड्राईव्ह करायला. आम्ही त्याची वाट बघतोय. मित्रांनो ही गाडी आहे ना. ही गाडी फर्स्ट गिअरला काही एवढं हे नाही. बट तुम्ही जी सेकंड गिअरला टाकाल ही स्वतःहून बोलते भाई खेच. खूप पॉवर आहे गाडीला खूप म्हणजे खूप. मी जस्ट टेस्ट ड्राईव्ह घेतली याची. हे फील सांग. तर नाही मी ना 650 चालवली. 1 किलोमीटर आरामशीर चालवली असेल. पण विचार की पॉवर नाही. 450cc आहे. दुसऱ्या गिअरवर आहे ना गाडी म्हणजे बेसिकली समजा घोडा चालवताय तुम्ही आणि घोडा पुढे जातोय आणि तुम्ही मागे राहता त्यावेळेला हिशोब एकदम. आणि ती स्वतःहून बाईक आहे ना ती स्वतःहून बोलते की भाई तू खेच मला. जी फर्स्ट गिअरला जी फिलिंग नाही जी सेकंड गिअरला फिलिंग आहे ना एक नंबर फिलिंग आहे तुझी. स्टॉर्म काढतो आणि ही उचलतो. तुमचं काय मत आहे ते कमेंट करून सांगा. पण ही आपल्या घरात येणारच आहे गाडी अशी ना तशी. आपल्याला सर्व सांगतायत प्राईस कोटेशन वगैरे. आपला भाऊ कोटेशन बघतोय तर बघूया आपण आता. मित्रांनो गाडी वगैरे बघून आता निघाले. यशचं पण मन फिरलंय 450साठी. हँडल चेक कर. मन फिरले आता. पण मी पप्पांना बोललो मस्करीमध्ये मी विस्ट्रॉम विकतो आणि ते घेतो. पप्पा बोलतात येडा बिडा आलायस का एवढा खर्च करून तू आता ती गाडी विकतोयस मी. पण शेवटी काय गाडी घरातच येणार आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तर आम्ही ट्रॅम्पमध्ये पैसा नुसता वसूल करणार आहे. लेट्स सी ट्रॅम्पमध्ये जाऊन बघूया कोटेशन वगैरे कसलं काय. ती गाडीची डिलेवरी पण आहे कुठच्या तरी. तर ट्रॅम्पच्या शोरूमला कुठची गाडी आली आहे बघा. 1000 RR ट्रॅम्पची गाडी बघायला आलेलो. पण आता असं कळलं की इथे इव्हेंट पण आहे ट्रॅम्पचा. 350 गाडी येणार आहे. 450 बॅन झालेली आहे म्हणजे बंद केली गाडी त्याने आणि 350 चालू करतात. तर 350चा रिव्हील आहे ट्रॅम्पचा. तर आपण तो पण बघून जाऊया. लगे हा कॉन्टेंटच भेटत चाललं आहे. तर खूप ब्लॉग मोठा होत चालला आणि मजा येत चालली आहे. तर लास्टपर्यंत बघा. आणि 350चा आता रिव्हील होणार आहे तर तो पण बघू. गाड्या लावल्या आहेत रांगेत. तर ह्यांचा रिव्हील होणार आहे नवीन गाड्या. आणि भरपूर सारे यूट्यूबर आलेत आणि इथे बाहेर जी लुक आहे हा ड्रीम बाईक आपली 1000 RR. आणि इथे सर्व इव्हेंट आहे आता पूर्ण हे बघा सर्व गाड्या लागलेल्या आहेत. आता ह्याचा रिव्हील होणार आहे थोड्याच वेळात.
पण तो पण बघून जाऊ. ते बोलले 5:30ला आहे, 5:12 झाले आहेत, 15 मिनिटांनी गाड्या रिव्हील होते. ब्लॉगरच आहेत मित्रांनो इकडे, सर्व इकडे सर्वांची ड्रीम बाईकची शूटिंग चालू आहे बघा इथे. आणि इथे आता अनरिव्हील होईल पाठी गाडी आणि हे सर्व उभेच रांगेत आहे बघा. थोड्या वेळातच आता ह्या गाड्या अनरिव्हील होणार आहेत. त्याच्यासाठीच आपण इन्व्हायटेड झालेलो आहे. देवाची इच्छा आहे आपण अशी गाडी चालवावी. अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखेंगे. अशी गाडी भाई देवचा खर्च देणार असेल ना तर आपण अशी चालू आरामात. इन्व्हायटेड होऊन चांगलं वाटतंय. बघू इव्हेंट कसा होतोय. आतापर्यंत खूप चांगला इव्हेंट, पुढे पण चांगलाच आहे. जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं. तर लवकरच आता ह्याचा रिव्हील होणार आहे बघा. सर्वजण जमले तिथे. यो भाऊ आलाय. मित्रांनो आता गाड्या रिव्ह्यू होत आहेत 3च्या 3. बघा तर फायनली मित्रांनो गाड्या अनरिव्हील झालेल्या आहेत. बघा ही स्पीड टी आहे आणि स्कॅमलर आहे 400X आणि ही आहे व आपण ही आहे स्पीड 400. मित्रांनो या गाड्यांच्या सर्वांचे सीसी कमी केलेले आहेत. बाकी काय नाही, नाव यासाठी सेमच आहे, फक्त सीसी कमी आहे. याला बनवतो एक्सप्लेन कर. त्यांनी एवढंच केलं की 350 cc केले बिकॉज ऑफ द GST. बाकी काय नाही त्याच्यात. त्यांची प्राइस बघा कशी असणार आहे. स्कॅम्बर 400 जस्ट 2.46 लाख 47 लाख. म्हणजे मोस्टली सर्व आता प्राइस डाऊन केले. ऑन रोड आपल्याला त्या जाणार आहेत 3 लाख 3.5 लाखापर्यंत जातील गाड्या. आता ज्या कामासाठी आलेलो तो काम करायला चाललंय, ते म्हणजे आपण टेस्ट ड्राईव्ह घेतोय आता ट्रॅमची. गो तर मित्रांनो आपण टेस्ट ड्राईव्हला चाललेलो आहे. प्रफुल चालवतोय गाडी. स्पीड 400 ना, स्पीड 400 घेतलेली आहे टेस्ट ड्राईव्ह बघा. मित्रांनो सर्व आता काही करून झालेलं आहे. म्हणजेच गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेतल्या दोन्ही पण, रॉयल एनफील्ड आणि ती. आणि नंतर न्यू ट्रॅमची गाड्या रिव्हील पण केल्या. आता मस्त आपल्या गाड्या काढून घरात निघतोय. आता मग प्रफुलच्या घरी जाऊन मग तिथून आपण आपल्या घरी निघणार. तर फायनली मित्रांनो घरी पोचलो. तर आजचा व्लॉग आपल्या इथपर्यंतच होता. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ट्रॅमचा मी फर्स्ट टाईम असा इव्हेंट एक्सपिरियन्स केलेला. आपण इन्व्हायटेड होतो आणि आपल्याला टेस्ट ड्राईव्ह पण घ्यायची होती गाडीची, म्हणून मग आपण तिथे पण गेलेलो, टेस्ट ड्राईव्ह पण घेतली. पण ट्रॅम्पमध्ये आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्ही जर कम्पॅरिझन केलात ना रॉयल एनफील्डमध्ये, तर रॉयल एनफील्ड एक नंबर गाडी आहे. ट्रॅमचा थोडासा आहे ना पिकअप आहे ना थोडा कमी आहे. रॉयल एनफील्डचा जो सेकंड गिअरला त्या गोरिला 450चा पिकअप होता, ती गाडी स्वतःहून बोलत होती खेच मला. आणि ती मी अक्षरशः चालवली तर ती एक नंबर गाडी होती. प्रफुल घेणार आहे ती गाडी. प्रफुलला मी बोललो की भावा जेव्हा ती गाडी लागेल तेव्हा मला तो बोलतो बिंदास घेऊन जा, आपलीच गाडी आहे घरातली. तर बस असेच मित्र पाहिजेत. असेच मित्र आयुष्यभर गमवा, कारण की बाकीचे तर काय येत राहतात जात राहतात. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.